आणि बीड मधल्या खंडणी प्रकरणामध्ये अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड या प्रकरणामध्ये भाजप नगरसेवक अडचणीत आल्याची चिन्ह दिसतात। भाजप नगरसेवक दत्ता खांडे यांची सीआयडी कडून चौकशी करण्यात येते। आर्थिक व्यवहारांसंदर्भात ही चौकशी होतीये। दत्ता खांडे यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे। सीआयडी कडून जी चौकशी केली जाते ती खंडणी प्रकरणाची चौकशी केली जाते। याच प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा अटकेमध्ये आहे। त्याने जामिनासाठी अर्जही केलाय, कारण त्याला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मात्र वाल्मिक कराडचे आर्थिक व्यवहार हे सध्या तपासले जात आहेत आणि याच व्यवहारांची तपासणी करत असताना भाजपचे नगरसेवक दत्ता खांडे यांची सीआयडी कडून चौकशी केली जाते। त्यामुळे नगरसेवक दत्ता खांडे हे अडचणीत असल्याची शक्यता आहे आणि त्यांना कदाचित अटक केली जाऊ शकते। आणखीन माहिती रेवती हिंगवे आपल्याला देतात। रेवती, दत्ता खांडे नेमके आहेत कोण आणि काय संबंध आहे त्यांचा वाल्मिक कराडशी? नक्कीच कविता, आपण जसं बघतोय की आता सगळ्यात मोठी अपडेट ही आहे की दत्ता खांडे जे भाजपचे नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक आहेत, त्यांचे खरं तर सीआयडी कडनं चौकशी करण्यात येत आहे वाल्मिक कराड प्रकरणी। फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरती जे वाल्मिक कराडनी 6 कमर्शियल प्रॉपर्टीजचा जो करार केलेला आहे त्या संदर्भातली चौकशी सीआयडी कडनं सध्या होत आहे दत्ता खांडे यांची। कविता, जर आपण थोडंसं दत्ता खांडे यांचं बॅकग्राऊंड जर आपण बघितलं तर दत्ता खांडे 2004 मध्ये राजेश परदेशी जे तेव्हाचे खेळाडू होते त्यांच्या हत्येप्रकरणी खरं तर त्यांचं नाव तेव्हा तिथे आलेलं होतं। त्या सगळ्या प्रकरणाशी त्यांचं नाव देखील जोडण्यात आलेलं होतं। ते पहिले असे सिटिंग कॉर्पोरेटर होते ज्यांचं नाव या सगळ्या प्रकरणाशी जोडण्यात आलेलं होतं। नंतर त्यांना निलंबित देखील करण्यात आलेलं होतं। खरं तर पुणे सत्र न्यायालयाने त्यांना पॅरोलवरती सोडलेलं होतं, पण हे जे सगळं गंभीर जो हत्या प्रकरण झालं राजेश परदेशी यांची, जो एक खेळाडू होता कुस्ती खेळायचा, तो त्याच्या हत्येप्रकरणी त्यांचं नाव जोडण्यात आलेलं होतं। आणि आता पुन्हा एकदा धक्कादायक बाब अशी समोर येत आहे की वाल्मिक कराडचे जे सगळं प्रकरण आहे, पुण्यातील जे फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरती जे एक अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे, जिकडे 6 कमर्शियल प्रॉपर्टीज जे आहे जे वाल्मिक कराडच्या वाल्मिक कराडनी त्याचा करार केलेला आहे आणि वेगवेगळ्या माणसांच्या नावावरती तो केलेला आहे, त्या संदर्भातली चौकशी सध्या सीआयडी कडनं होत आहे। आणि अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे कविता की अटक होण्याची शक्यता आहे दत्ता खांडे यांना। खरं तर आता याकडे सगळ्यांचं लक्ष आहे की नक्की सीआयडीच्या चौकशीतून काय निष्पन्न होतं। कविता, धन्यवाद रेवती, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर भाजपचे नगरसेवक दत्ता खांडे हे या प्रकरणामध्ये आता अडचणीमध्ये आहेत आणि कदाचित त्यांना या प्रकरणामध्ये अटक केली जाऊ शकते, इतकं हे प्रकरण गंभीर आहे।